मनात धडकी भरेल अशा आकाराचा व्हेल मासा आणि समुद्रात सर्फिंग करणाऱ्या स्त्रीचा हा व्हिडिओ आपण कदाचित यापूर्वी पाहिला असेल. माझ्या अभ्यासाचा विषय मन हा असल्याने मी या दोघांच्याही मनात काय चाललंय असेल याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. व्हेलचे वागणे एखाद्या लहान मुलासोबत खेळावे असे आहे. व्हेल असे का वागत आहे हे फक्त तो मासाच सांगू शकेल. माणसाजवळ संवाद करावा असा विचार व्हेलच्या मनात येत असेल का? मनात कोणत्याही भावनेची तीव्र लाट उसळते तेव्हा त्याची लहर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतात, 360 अंशात सर्वत्र पसरत असते. भावनेच्या लहरींचा अर्थ समजून घ्यावा यासाठीचा प्रयत्न माणसांकडून होतो का? यासाठीचे धडे, खेळ तयार करता येतील का? सर्फर सोबत खेळावे असे जरी व्हेलला वाटत असले तरी त्याच्याबरोबरच्या खेळात सहभागी होणे तिला जमणार नाही. मनातल्या भीतीवर मात करण्याचे धडे तिला मिळालेले नाहीत. शिक्षणात तसे धडे दिले जात नाहीत. हे धडे खरे म्हणजे ज्याचे त्याने शिकायचे असतात. सर्फिंग करणारी स्त्री भीतीने गोठलेली आहे, फ्रीज झालेली आहे. त्या क्षणाला पॅडल बोर्डरच्या मनात काय चालले होते याची खात्री कदाचित तिला विचारून करता येईल, पण व्हेलची भाषा आपल्याला येत नाही. मानवेतर जीवांच्या मनात जे काही चालू असते त्याची कल्पना करणे एवढेच आपण करू शकतो. मानव अंतराळातील सजीव सृष्टींचा शोध घेत आहे. पृथ्वीवरच्या सजीवांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. भीती, आनंद, प्रेम, राग यासारख्या भावना सर्व जीवांच्या मनात उठत असतात. त्याच्या लहरीही बाहेर फेकल्या जात असतात. प्राण्यांना मानवी भाषा शिकविण्याचे प्रयत्न झाले आहेत, पुढेही चालू राहतील. या प्रयत्नात अपेक्षित यश मिळालेले नाही, त्यापेक्षा भावनेच्या लहरींचा आशय समजून घेण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. माणसाच्या मनातील भीतीचा भाव कुत्र्याला कळतो. म्हणूनच गाडी पळवण्याचा प्रयत्न केला तर कुत्रा मागे लागतो. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या दाट, घनदाट अशा जाळ्यामध्ये जगत असतो. आपल्या आजूबाजूला लाखो किंबहुना मोजता येणार नाही एवढ्या वेव्हलेंथच्या विद्युत चुंबकीय लहरींचा गोंधळ सतत चालू असतो. तुमच्याजवळ असणारा मोबाईल त्यापैकी तुमच्यासाठी असणारी वेव्ह टिपतो, अन्य वेव्हज त्याच्यासाठी नसतात. भावनेची भाषा, मनात निर्माण होणाऱ्या विचारांच्या लहरीचा अर्थ लावणारे उपकरण तयार करणे यासाठी संशोधन व्हावे लागेल. डॉक्टरेटसाठी मी एक वेगळा विषय सुचवित आहे. हे शक्य आहे का नाही याचा विचार त्या क्षेत्रातील जाणकारांनी करायचा आहे. सादरीकरण पाहत असताना माझ्या मनात आलेली कल्पना मी नोंदवून ठेवीत आहे. विविध विषयांसंदर्भात आपल्या प्रत्येकाला अशा कल्पना सुचत असतात. सामान्यपणे त्या नोंदविल्या जात नाहीत. माणसांनी त्यांना पडणारे प्रश्न, अभिनव कल्पना लिखित स्वरूपात नोंदवून ठेवायला हव्यात. या डेटा बँकेचा वापर पुढे कोणाला तरी होईल असे मानूया. लोकांचे हातवारे, आवाजातील चढ उतार यावरून त्यांच्या भावभावना ओळखणारा पेपर नावाचा यंत्रमानव जपानमध्ये तयार करण्यात आला आहे. भावनेच्या लहरी टिपणे आणि त्याचा अर्थ लावण्याच्या तंत्रज्ञानावर संशोधन व्हायला हवे. मनाच्या आत जे काही चालत असते ते समजून घेण्याच्या दिशेने पडणारे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. धन्यवाद.